स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आता झाली होती, मुलांची एक्झाम झाली होती आणि त्याची उत्तर सूची कशी चेक करायची यासाठी पण आपण व्हिडिओ केलेला होता की मंथनची जी वेबसाईटची लिंक आहे आपण दिलेली होती, त्याच्यावरती आपण 1ली ते 8वी सेमी मराठी सर्व इयत्तेचे आपण याच्यावरती जाऊन इथं आन्सर की बघणार होता. परंतु आता महत्वाचा विषय, खूप चांगला स्कोर म्हणजे बऱ्यापैकी मुलांनी खूप चांगले सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत आणि चांगले गुण मिळवलेले आहेत, पण त्याच्यामध्ये काही प्रश्नांबद्दल जे काही आन्सर की मध्ये त्यांनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही शंका असेल तर आपण 8 फेब्रुवारीच्या आत, कारण 8 फेब्रुवारीला अंतरिम उत्तर सूची मंथन हे देणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक आहे. तर ती महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी बघूया. तर ह्या ठिकाणी दिसते आपल्याला इथं उत्तर सूची दिलेली आहे. त्या उत्तर सूचीमध्ये समजा आपल्याला 34च्या उत्तर सूचीवरती आपण क्लिक केल्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2 असे आपल्याला दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये दिलेले आपला प्रश्न क्रमांकाचं बरोबर पर्याय उत्तर 3 आहे. तर हे सर्व आपण चेक केलेलं आहे असं मी समजतो. ऑलरेडी आपण आपल्या पाठीमागे पण एक व्हिडिओ आलेला आहे, बऱ्याच जणांना अजून माहित नाहीये की अशा प्रकारे उत्तर सूची आलेली आहे. तर याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला होता. तर या उत्तर सूचीने आपण चेक केलं आणि जर एखाद्या प्रश्नाला आपल्याला अडचण वाटते की या प्रश्नाचं उत्तर हे असायला पाहिजे होतं पण त्या उत्तर सूचीमध्ये वेगळं वाटतंय, जर आपल्याला अशी शंका असेल तर 100% आपण लगेच त्यांना ते कळवू शकता, कारण त्यांची उत्तर सूची जी आहे ती अंतिम येणार आहे. दिसते आपल्याला वरील प्रसिद्ध केलेली उत्तर सूची अंतरिम आहे. प्रश्न व पर्यायाबद्दलचे आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत 7 फेब्रुवारी 2025 आहे. तो 7 फेब्रुवारी पर्यंत आपण, तुम्हाला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये जे समजा त्यांनी 73चं उत्तर 2 दिलेलं आहे, आपल्याला वाटतं की याचं उत्तर 2 नाही 4 असायला पाहिजे, तर त्याबद्दलचा जो काही क्वेश्चन नंबर आहे तो प्रश्न लिहून त्याच्या खाली त्याचे ऑप्शन काय आहेत आणि आपलं उत्तर काय येऊ शकतं, दुसरं ऑप्शन काय येऊ शकतं हे आपण एक स्पष्ट एका कागदावरती लिहायचं आणि तो त्याचा फोटो त्यांना या नंबरला सेंड करायचा. नंबर दिसतो आपला 9191 हा कोड आहे, नंतर 9130093832 या क्रमांकावरती आपल्याला मंथनला कळवायचं आहे, आक्षेप नोंदवायचा आहे की कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या उत्तर सूचीमध्ये समजा दिलेलं आहे पण त्याचं उत्तर हे वेगळं असू शकतं किंवा हे आहे असं आपण 100% त्यांना सांगू शकता आणि त्याच्यानुसार त्याचा विचार करून ते 8 फेब्रुवारीला अंतरिम उत्तर सूची जाहीर करतील. त्याच्यानंतर कुठला चेंज होऊ शकणार नाही. म्हणून आता काही विद्यार्थ्यांचे खूप चांगले मार्क्स मिळवले, त्याच्यामध्ये काही थोडेफार एखाद्या प्रश्नाबद्दल त्यांनाही शंका वाटते, तर 100% जी शंका आपल्या मनामध्ये आहे, लक्षात घ्या आपली शंका बरोबर आहे चुकीचा हा प्रश्न ते समजून घेतील, ते ठरवतील. परंतु आपण आपलं जर मनामध्ये शंका असेल 100% आपण यांना मेसेज करून इथं हे कळवलं पाहिजे. तो एक महत्वाची गोष्ट होती. त्याचबरोबर मंथन यासारख्या स्पर्धा परीक्षा, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप जसं 8 फेब्रुवारीला मुलांची एक्झाम आहे, तर यासारख्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत मुलांच्या स्पर्धा परीक्षांचा म्हणजे भविष्यामधल्या स्पर्धा परीक्षा आपण म्हणूया एमपीएससी युपीएससी किंवा आता सरकारी काही स्पर्धा परीक्षा नवोदय विद्यालय सैनिक स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षांचा पाया पक्का करणारे असतात. तर ह्या परीक्षा महत्वाच्या आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रकारच्या एक्झामची माहिती आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे यासारखे व्हिडिओ पुढे भविष्यामध्ये पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब शेअर लाईक करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन लाईव्ह कोचिंग प्रत्येक जिल्ह्यामधून आज नवोदय सैनिक स्कूलसाठी मुलं तयारी करतायत. सैनिक स्कूलची आता निकाल जी सैनिक स्कूलच्या जी एक्झाम डेट आहे ती जाहीर झालेली आहे, येणाऱ्या 5 एप्रिलला मुलांचा एक्झाम आहे. तर या संदर्भात जे काही सर्व लाईव्ह क्लासेस आपले चालू असतात त्यासाठी आपला नंबर दिला आहे, त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्याचबरोबर घडवा आयुष्यपालाच्या स्पर्धा परीक्षांमधून म्हणजे कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा शालेय जीवनामध्ये मुलांना असतात, त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये कसा करू शकतो यासाठी फ्री वेबिनार आपण घेत असतो. त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती ग्रुप लिंक मिळून जाईल. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.